हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आज आपण चाफ्याच्या फुलांचा किंवा कळ्यांचा हार कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 3 हे येलो कलरचे पाईप क्लीनर घेतलेले आहेत। कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्ही इथे घेऊ शकता। तर हे जे 3 ही पाईप क्लीनर आहेत मी ते इथे तुम्ही पाहू शकता असे अर्ध्यातून दुमटून घेत आहे। एकदम इक्वल लेंथने इथे आपल्याला हे पाईप क्लीनर दुमडून घ्यायचे आहेत। आता दुमडून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे पाईप क्लीनर कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहेत। या 3 पाईप क्लीनर पासून आपल्याला 2 पाकळ्या तयार होणार आहेत। असे आपल्याला टोटल ज्या एका फुलासाठी 4 पाकळ्या लागणार आहेत। तर आता हे आपण अर्धे अर्धे केलेले पाईप आहेत ते आपण इथे असे दुमडून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता एकदम हार्ड मध्ये इथे हे 6 चे 6 जे पाईप क्लीनर आहेत मी इथे हे दुमडून घेत आहे। आता हे 6 पाईप क्लीनर दुमडून झाल्याच्या नंतर आपल्याला यातील 3 पाईप क्लीनर पासून एक पाकळी बनवायची आहे। तर त्यासाठी मी हे 2 जे पाईप क्लीनर आहेत किंवा 2 हे हाफ तुकडे एकावर एक ठेवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये हा तिसरा पाईप क्लीनर असा ओवून घेतलेला आहे। त्यानंतर समोरच्या साइडला पाईप क्लीनर थोडा खेचून घ्यायचा आणि वरच्या साइडला इथे ट्विस्ट द्यायचा। ट्विस्ट दिल्याच्या नंतर वरचे जे पाईप आहेत ते खालच्या साइडला बेंड करून घ्यायचे। बेंड करून झाल्याच्या नंतर खालची जी साइड आहे इथे आपल्याला हे पाईप क्लीनर पॅक करून घ्यायचे आहेत। पॅक कोठे करायचे तर आपले एंड जिथपर्यंत आहे तिथपर्यंत त्याच्या थोडे वरती आपल्याला कोणताही एक पाईप घेऊन अशा पद्धतीने राऊंड राऊंड करून इथे आपण एक सुंदर अशी पेटल बनवू शकतो। तुम्ही अजून एकदा बघा, इथे 2 पाईप क्लीनर मी घेतले, त्यामध्ये हा तिसरा पाईप क्लीनर टाकून घेतला। त्यानंतर वरचा जो पाईप क्लीनर आहे त्याला ट्विस्ट दिला, तो खालच्या साइडला बेंड करून घेतला। खालच्या साइडला बेंड करून झाल्याच्या नंतर आता जिथपर्यंत याची लेंथ येते तिथपर्यंत त्याच्या थोडे वरती पाईप क्लीनर अशा पद्धतीने राऊंड फिरवून घेतला। तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर अशी पाकळी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीच्या 4 पाकळ्या आपल्याला एक फूल बनवण्यासाठी इथे 4 पाकळ्या लागणार आहेत। तर आता या 4 पाकळ्या इथे तयार झालेल्या आहेत। आता या 4 पाकळ्या आपण ग्लूगनचा यूज करून इथे चिटकवून देणार आहोत। तर मी इथे ग्लूगन हीट करून घेतलेली आहे आणि खालचा जो इथे पाकळीचा पार्ट आहे त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने एकमेकावर पाकळ्या चिटकवून द्यायच्या आहेत। या 2 पाकळ्या चिटकवून झाल्याच्या नंतर आता या 2 ज्या पाकळ्या आहेत त्या चिटकवून द्यायच्या। आता इथे आपण या 4 पाकळ्या सेपरेटली 2 मध्ये चिटकवून दिलेल्या आहेत। आता त्यानंतर इथे आपली लेंथ बरोबर आली पाहिजे म्हणजे आपली प्रॉपर फिनिशिंग दिसेल। आता या 4 पाकळ्या चिटकवून झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे सर्व पाकळ्या आहेत त्या एकमेकांना चिटकवून द्यायच्या आहेत। तर त्यासाठी मी इथे यातील 2 पाकळ्यांना ग्लू लावून घेतला आणि त्यानंतर ह्या सर्व ज्या पाकळ्या आहेत त्या अशा पद्धतीने एकमेकाला चिटकवून दिल्या। 1-2 सेकंद अशाच पकडून ठेवायच्या म्हणजे त्या व्यवस्थित स्टिक होतील। आता हा जो राहिलेला पार्ट आहे तो असा आपल्याला कळीसारखा दुमटून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता एकदम अलगद हाताने मी इथे असा हा पार्ट बेंड केलेला आहे। आता आपल्याला कोणत्याही एका पाकळीला इथे ग्लू लावून हा जो पार्ट आहे तो एकमेकाला चिटकवून द्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर अशी इथे कळी तयार झालेली आहे किंवा चाफ्याचे सुंदर असे फूल इथे तयार झालेले आहे। आता आपल्याला ग्रीन टेप यूज करून हा जो खालचा पोर्शन आहे तो कव्हर अप करायचा आहे म्हणजे त्याला स्टेमचाही कलर दिसेल। आता मी इथे हा ग्रीन टेप घेतलेला आहे। ग्रीन टेपला मी इथे ग्लू लावून घेऊन हा ग्रीन टेप इथे वरच्या साइडला मी चिटकवून दिलेला आहे। आता थोडा थोडा रॅप करत करत हा राऊंड मी खाली घेत आहे। राऊंड 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 फिरवत आपण पूर्ण खालचाही जो इथला पार्ट आहे तो कव्हर अप करून घ्यायचा आहे।
आणि ग्लूगनच्या साहाय्यानेच आपल्याला हा जो उरलेला टेप आहे तो इथे चिटकवून द्यायचा आहे। त्याच्याने काय होईल तर आपला हा जो टेप आहे तो नंतर निघणार नाही, टेप एकदम व्यवस्थित बसेल। तर आता मी इथे हा टेप व्यवस्थित चिटकवून दिलेला आहे आणि इथे सुंदर अशी कळी तयार झालेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आता या कळ्या अरेंज करून माळ किंवा हार कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत। आता सुई दोऱ्याचा वापर करून आपण ह्या ज्या कळ्या आहेत त्या एकमेकांना जोडणार आहोत। त्यासाठी मी इथे सुरुवातीला सुई या कळीमधून जाते की नाही हे चेक केले। त्यानंतर आता आपल्याला सुरुवातीला इथे या हारामध्ये बीड्स ओवून घ्यायचे आहेत। तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथे हा हार अरेंज करून घेऊ शकता। जितके पाहिजे तितके मणी तुम्ही इथे या हारामध्ये ओवून घेऊ शकता। इथे मला फक्त 7 कळ्यांचा हार बनवून पाहिजे आहे, तर साईडला थोडे जास्त मणी मला इथे पाहिजे आहेत। तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही गोल्डन बीड्स किंवा इतर कोणतेही जे बीड्स असतात ते इथे यूज करू शकता। ऑनलाईन पाईप क्लीनरचे क्लासेस अवेलेबल आहेत। खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पाईप क्लीनरसाठी लागणारे सर्व सामान रिटेल आणि होलसेल दोन्हीमध्ये अवेलेबल आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या पद्धतीचा किंवा कोणता पाईप क्लीनरचा न्यू व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि जर तुम्हाला हा हार बनवण्यासाठी काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता। तर मला इथे इतके मणी बास आहेत। तर एका साईडला मी इथे जवळपास 20 ते 25 मणी ओवून झालेले आहेत। आता हे मणी ओवून झाल्याच्या नंतर मी इथे एक चाफ्याची कळी सुईच्या साहाय्याने जिथे आपण ग्रीन टेप लावलेला होता त्याच्या थोडी खालून एका साईडहून दुसऱ्या साईडमध्ये पास केलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता कळी एकदम हळूवारपणे पुढे ढकललेली आहे। आता आपल्याला इथे 2 कळ्यांच्या मध्ये 7 मणी लावायचे आहेत। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला ज्या पद्धतीचा जितक्या लेंथचा जितके बीड्स वापरून हार बनवायचा असेल तो तुम्ही बनवू शकता। तुम्ही यामध्ये वेगवेगळे कलर्स सुद्धा ॲड करू शकता। फुलांचे मण्यांचे वेगवेगळे कलर तुम्ही इथे बनवू शकता। आणि तुम्ही बनवलेला हार कसा बनला आहे हे जर मला दाखवायचे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर झाडे आरीवर्क क्लासेस या पेजवर तुम्ही डायरेक्टली DM करून तुम्ही बनवलेले आर्टवर्क दाखवू शकता। तर आता आपण इथे तिसरी कळी किंवा तिसरे फूल बसवण्याआधी 7 मणी लावलेले आहेत आणि त्यानंतर ही तिसरी कळी। अशाच पद्धतीने मी इथे हा पूर्ण हार स्टेप बाय स्टेप याच पद्धतीचा यूज करून मी बनवून घेतलेला आहे। आपण जेव्हा हार बनवून घेऊ तेव्हा त्याच्या पेटल्स थोड्या वाकड्या होतील किंवा हलतील, तर तुमचा हार बनवून झाल्याच्या नंतर तुम्ही एकदम व्यवस्थित हा हार अरेंज करून घ्यायचा आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा सोनचाफ्याचा सुंदर हार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी झाडे आरीवर्क या पेजला फॉलो करा। थँक्यू।